वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन इब्रिकरासपत्र 6वा अध्याय वचने 13 ते 17. इब्रिकरासपत्र 6वा अध्याय वचने 13 ते 17. देवाने अब्राहामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोण मोठा नसल्यामुळे त्याने आपली शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन. त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. माणसे आपणांपेक्षा मोठ्याची शपथ वाहतात आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे. म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांच्या विशेषत्वाने दाखवावी या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आम्हासमोर आज सकाळी वाचण्यात आलेली आहेत इब्री लोकासपत्र याचा 6वा अध्याय आणि 13 ते या पुढील जी वचनं आम्ही वाचत आहोत. या वचनामध्ये पाऊल इब्रिकराच्या लोकांना तो सांगत आहे की देवाच्या वचनाने आशेला स्फूर्ती येते. आणि निश्चित प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही समस्येमध्ये आहोत, त्रासामध्ये आहोत, विकारामध्ये आहोत, आजारपणामध्ये आहोत, मनुष्य या सर्व गोष्टींमध्ये वेढलेला आहे. आम्ही पाहतो की आज एकही मनुष्य असा नाही की ज्याच्याजवळ चिंता आणि काळजी ही नाही. कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे आम्ही या गोष्टीमध्ये अगदी वेढल्या गेलेलो आहोत. आणि म्हणून यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे आज एक ख्रिस्ती म्हणून आमच्या जीवनामध्ये एकच आम्हाला मोठा भरोसा आहे आणि तो म्हणजे देवाचं वचन. आणि म्हणून या वचनामध्ये पाऊल इब्रिकराच्या लोकांना अब्राहामाचं सुंदरसं उदाहरण असं त्या ठिकाणी तो देत आहे की अब्राहामाने केवळ परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवला. अब्राहामाला जे अभिवचन परमेश्वराने दिलं होतं की तुझ्याद्वारे मी या संपूर्ण सृष्टीला आशीर्वादित करेल. आणि खरंच प्रियानो, परंतु त्या मागची जी गोष्ट आम्ही पाहिलं तर अब्राहम म्हणतो की माझी पत्नी वांज आहे, आम्हाला लेकरं नाही, आणि कसे काय आमच्याद्वारे लोक आशीर्वादित होणार आहेत. आणि परमेश्वराने त्याला त्यावेळेस हे अभिवचन दिलं की
तुझ्या पोटी पुत्र जन्मेल आणि त्या पुत्राच्या द्वारे ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती पुढे आशीर्वादित होणार आहे आणि तुला संपूर्ण जगाचा या ठिकाणी एक पिता म्हणून त्या ठिकाणी घोषित केला जाणार आहे. परंतु प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की हा बराच काळ म्हणजे जवळजवळ एक 25 वर्षाचा काळ जो त्या ठिकाणी गेलेला आहे. परंतु त्यामध्ये अब्राहमाने आपला विश्वास डगमगू दिला नाही. परमेश्वराचं वचन आणि मध्ये आलेला हा काळ आणि त्यानंतर त्यांनी ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या द्वारे मिळालेलं त्याला एक मोठं वचन अभिवचन आम्ही त्या ठिकाणी पाहत आहोत. एक मोठी आशीर्वाद आम्ही त्या ठिकाणी पाहत आहोत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्हाला अशा प्रकारच्या चिंता आणि काळजी आणि आम्ही घेरून जात असतो, अनेक वेळेस आम्ही कुठल्या तरी आजाराने किंवा कौटुंबिक समस्येमध्ये आम्ही असतो, त्यानु आम्ही आमची धाव जी आहे आम्ही वचनाकडनं घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे. वचन वाचत असताना ज्यावेळेस आम्हाला ते अभिवचनं प्रत्येक अध्यायामध्ये आम्ही पाहतो की आमच्यासाठी अभिवचनं लिहिल्या गेलेली आहेत. प्रत्येक शास्त्रामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही पाहतो की आमच्यासाठी ते वचनं दिलेलं आहेत. परंतु ज्यावेळेस ते वचनं आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनासाठी लागूकरण करून घेतो, ज्यावेळेस आम्ही ते म्हणतो की हो, हे वचन आज परमेश्वराने माझ्यासाठी दिलेलं आहे, त्यावेळेस ते वचन नेहमी आमच्यासाठी एक मोठं अभिवचन असतं आणि त्या वचनाच्या द्वारे आमच्या त्या ठिकाणी आशे स्फूर्ती निर्माण होत असते. आमचे जीवनातल्या सर्व कार्य पूर्णतेस जाण्यासाठी ते आम्हाला मदत करत असतं. मग ते बऱ्याच वेळेस कुठल्याही प्रकारचा अर्थ नसलेला आहे. कुठल्या प्रकारे आम्ही त्रासामध्ये जात असलो, आमच्या विरोधात जरी काही लोक उभे असलेले असतील, परंतु ज्यावेळेस आम्ही त्या वचनाकडे आम्ही पाहतो आणि त्या वचनावरती आशा ठेवून भरोसा ठेवून आम्ही पुढे चालत असतो, त्यावेळेस ते आमच्या भावी आयुष्यासाठी सुखदायी आणि आशीर्वादही असं असतं. आणि म्हणून देवाने दिलेले प्रत्येक वचनं आम्ही पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यापेक्षा त्या वचनावरती विश्वास ठेवून पुढे चालणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेल की ज्यावेळेस आम्ही वचन वाचत आहोत, देवाचं पवित्र शास्त्रातील वचन वाचून त्यावर विश्वास ठेवून पुढे आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करतो, निश्चित आम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर परमेश्वराकडून आम्हाला मिळेल. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवबापा, तुझ्या कृपेबद्दल, दयेबद्दल. आणि खरंच देवबापा प्रभू, जे पवित्र शास्त्र वचनाने भरून अभिवचनाने भरून तू आमच्या समोर आमच्या हातात जे दिलेलं आहे देवबापा प्रभू, ते आम्ही वाचावं, त्यावरती आम्ही विश्वास ठेवावं प्रिय पवित्र बापा, आणि त्या वचनाच्या द्वारे मोठे आशीर्वाद आम्ही प्रत्येकाने मिळवून घ्यावेत असं तू कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो आई. आमेन. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.